आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर उद्या आवळा नवमी आहे, त्यामुळे आपल्याला विशेष असे खास प्रभावी उपाय करायचे आहेत। कारण असं मानलं जातं की उद्या आवळा नवमी दिवशी भगवान विष्णूंचा जो वास असतो तो या आवळ्याच्या झाडावरती असतो। म्हणजेच भगवान विष्णू आवळ्याच्या झाडावरती वास करतात उद्या आवळा नवमी दिवशी। त्यामुळे आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत, कारण वर्षातून एकदाच करण्याचे हे उपाय आहेत ज्या त्या तिथीचे। त्यामुळे ज्या त्या तिथीला अत्यंत महत्त्व आहे। जर तुम्ही म्हणाल की हेच उपाय आम्ही नंतर केले तर चालतील का, तर नाही, ज्या त्या तिथीला तुम्ही जे ते उपाय करत चला त्याचे नक्कीच तुम्हाला खूप चांगले अनुभव येतात आणि अनेक आपल्या अडचणी कमी होतात। आपल्याला कळत देखील नाही की हे कसं काय झालं, काय मिरॅकल, काय जादू झाली। पण असे हे छोटे छोटे उपाय जर आपण केले तर नक्कीच त्याचा चांगला प्रभाव आपल्या आयुष्यावर पडतो। अनेक आपल्या आयुष्यातल्या अडचणी निघून जातात। आता बघा, उद्या आवळा नवमी आहे, त्यामुळे आपल्याला उद्या दिवसभरात कधीही आवळ्याच्या झाडापाशी जायचं आहे। जिथे कुठे आवळ्याचं झाड असेल तिथे तुम्ही जायचं आहे आणि आवळ्याच्या झाडाला एक तांब्या भरून पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे। हे पाणी नेत असताना ते तांब्याच्या कलशातून न्या किंवा एक तांब्याचा कलश छोटा असला तरी चालेल, पण तो न्या आणि त्यामध्ये पाणी भरून या तांब्यानेच तुम्ही पाणी या झाडाला घालायचं आहे। त्याचबरोबर एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। मग तुम्ही कणकेचा दिवा वापरा किंवा मग पणती न्या, पण तो दिवा तुम्हाला तिथेच ठेवून यायचा आहे। आणि त्यानंतर या झाडाला तुम्हाला 5 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रत्येक प्रदक्षिणा मारताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सुरू ठेवायचा आहे। हात जोडून तुम्हाला या प्रदक्षिणा झाडाभोवती मारायच्या आहेत। जे काही अडचणी तुमच्या आयुष्यात असतील त्या तुम्हाला तिथे सांगायच्यात किंवा अजून काही प्रॉब्लेम असतील, काही इच्छा असेल ती तुम्हाला तिथे भगवान विष्णूंना बोलून दाखवायची आहे। आणि पुन्हा घरी येताना तुम्हाला एक पान जे आहे झाडाचं ते तोडायचं आहे आणि पुन्हा काय करायचं आहे, नमस्कार करून तुम्हाला ते पान घरी घेऊन यायचं आहे। घरी आल्यानंतर तुम्हाला ते जे पान तुम्ही आणलेलं आहे ते तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। म्हणजे तुळशीची जी माती असते तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे, पुन्हा नमस्कार करायचा आहे आणि एक तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीच्या समोर देखील प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा तुम्ही रोजचा जो दिवा प्रज्वलित करता तो प्रज्वलित करायचा आहे किंवा मग तुम्ही कणकेचाही सेपरेट दिवा बनवू शकता आणि तो प्रज्वलित करायचा आहे। शक्यतो तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा, नसेल तर तुम्ही तेलाचा देखील दिवा वापरू शकता। म्हणजे आवळ्याच्या झाडासमोर पण आणि तुळशीसमोर पण तुम्ही जे कोणतं तेल देवाच्या दिव्यासाठी वापरताय ते तुम्ही वापरू शकता। आणि तुळशीसमोर बसून तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एकदा तुमची इच्छा जी आहे ती बोलून दाखवायची आहे आणि माझ्या आयुष्यातील ज्या प्रॉब्लेम आहेत किंवा अडचणी आहेत त्या दूर जाव्यात आणि घरामध्ये माझ्या बरकत, भरभराट, सुख समृद्धी यावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुळशीला चिमूटभर हळद अर्पण करायची आहे। तुम्ही हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ती हळद देखील तुळशीला अर्पण करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला कच्चं दूध तुळशीला अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा नमस्कार करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा तुम्हाला जप करायचा आहे। आता समजा तुम्हाला आवळ्याचं पान मिळालंच नाही तर काय करा, तुम्ही आवळा घेऊ शकता आणि एक आवळा तरी तुळशीला अर्पण करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला उद्या अवश्य जप करायचा आहे। भगवान विष्णूंचं स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी हा जो आवळा आहे तो खाऊ शकता किंवा मग तो पाण्यामध्ये विसर्जन करू शकता। उद्या आवळ्यांचं अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे उद्या आवळा अवश्य तुम्ही कोणाला तरी दान करा। आवळा दान करण्याचं देखील अत्यंत उद्या महत्त्व आहे। त्याचबरोबर गाईला उद्या हिरवा चारा, त्याचबरोबर गूळ आणि चपाती खायला घालायला विसरू नका। असं केल्याने देखील आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात आणि आपली इच्छा पूर्ती होण्यास मदत होते। त्याचबरोबर उद्या आपल्याला एक विशेष काम करायचं आहे, ते म्हणजे प्रत्येक आईने म्हणजे घरातल्या स्त्रीने काय करायचं आहे, आपल्या मुलांच्या हातावरती हळदीने
स्वस्तिक काढायचे, उजव्या हातावरती त्यांच्या स्वस्तिक काढायचे। मग मुले लहान असतील किंवा अगदी कॉलेजला जाणारे असतील, लग्न झालेले असतील, तरीही तुम्ही असं स्वस्तिक हळदीने त्यांच्या हातावरती काढा। आणि त्याचबरोबर फक्त मुलांच्याच नाही तर तुमचे मिस्टर असतील किंवा घरामध्ये इतर व्यक्ती असतील तर त्यांच्या पण तुम्ही हातावरती, उजव्या हातावरती हळदीने स्वस्तिक अवश्य काढा। असं केल्याने जो गुरुग्रह आहे तो अतिशय बलवान होतो आणि समजा काही आर्थिक प्रॉब्लेम असतील किंवा मुलं अभ्यासामध्ये लक्ष देत नसतील, चिडचिड करत असतील, भांडणं करत असतील, ऐकत नसतील किंवा मिस्टरांचं नोकरीमध्ये प्रमोशन होत नसतील किंवा अनेक अडथळे येत असतील तर ते दूर होऊन गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो आणि चांगली प्रगती होऊन आर्थिक भरभराट येते। त्याचबरोबर तुम्ही स्वतःच्याही हातावरती अशा पद्धतीने हळदीने स्वस्तिक काढून घेऊ शकता। भले ते 5 ते 10 मिनिटं का राहीना, पण अगदी तेवढ्या वेळासाठी तरी अवश्य उद्याच्या दिवशी आपल्याला हातावरती, उजव्या हातावरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। तर एवढे असे हे प्रभावी उपाय जे आहेत ते अवश्य उद्या करा। तुळशीच्या समोर उद्या दिवा लावायला अजिबात विसरू नका। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही अवश्य उद्या करा, कारण ज्या त्या तिथीचं अत्यंत महत्त्व आहे। तुम्हाला याचे खूप चांगले प्रभाव तुमच्या आयुष्यावर झालेले जाणवतील, अनेक प्रश्न तुमचे सुटतील आणि हळूहळू प्रगती होताना तुम्हाला जाणवेल। तर अवश्य हे उपाय उद्या करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, म्हणजे सर्वांना हे उपाय कळतील आणि उद्या आवळा नवमीला सर्वजण यातील जमतील तेवढे तरी उपाय करू शकतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।